SMD कॉमर्स मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सोपा आणि साधा टॉपिक पाहणार आहोत ज्याचं नाव आहे क्वांटिफायर्स। वेळ वाचवण्यासाठी सांगतो, एक नंबर बोगस पॉइंट आहे, काहीच दम नाही याच्यात। थेरॉटिकल जे पुस्तकात लिहून आहे, कागदावर लिहून आहे, त्याच्यानुसार शिकतच नाही माणूस, प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे। तर मग क्वांटिफायर एवढा सोपा आहे राजू दवा, याने यूज कसा तुम्ही म्हणसाल बढिया। देयर आर टू टाइप्स ऑफ क्वांटिफायर्स देयर एक्झिस्ट। पहिल्या क्वांटिफायरचं नाव आहे देयर एक्झिस्ट। या देयर एक्झिस्टला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असं म्हणतात। काही कामाचं नाही आहे, कुठंच वापरणार नाही आहे, फक्त माहित असू द्या। देयर एक्झिस्ट इज कॉल्ड एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर। इट इज डिनोटेड बाय धिस लेटर। लक्षात ठेवता असं, पुन्हा एकदा काढून दाखवतो असं। दिस इज देयर एक्झिस्ट। पुढे मी समोर सरकत नाही। आता याचं प्रॅक्टिकल नॉलेज का बा, एखादा जर सेट असला असा तर बा याच्यात 1 2 3 5 7 असं कुठपर्यंत सेट असला, A is the set of 1 2 3 4 5 6 7, that is the natural number। ठीक आहे। तर मग याच्यामधली या सेट मधला एक जरी नंबर न देयर एक्झिस्ट सॅटिस्फाईड करत असेल, ऍटलीस्ट वन नंबर, म्हणजे मला म्हणायचं आहे बघा 1 ते 7 चा सेट आहे, 1 to 7 चा सेट आहे नॅचरल नंबरचा। तर मग या 1 ते 7 पैकी कोणती एक नंबर येतो, 1 असो 2 असो 7 पैकी, हे जर याचं सॅटिस्फॅक्शन करत असेल तर हे स्टेटमेंट लागू पडलं, ट्रू झालं। ऍटलीस्ट शब्द लक्षात ठेवा, ऍटलीस्ट कमीत कमी एक तरी, बस। ते आता प्रॅक्टिकली तुमच्या लक्षात येईल, पण मी पहिलेच बिफोर सांगून ठेवलं का देयर एक्झिस्ट म्हणजे कमीत कमी एकाचा विचार केला जाईल, ऍटलीस्ट वन नंबर। एवढं बस डोक्यात ठेवलं ना तर याचा मीनिंग संपला, धडाल वापरता येईल। दुसरा पाहून घ्या, दुसरा आहे फॉर ऑल। फॉर ऑल इज कॉल्ड युनिव्हर्सल क्वांटिफायर अँड इज डिनोटेड बाय फॉर ऑल। तर मग देयर एक्झिस्ट जो आहे ना, हा वाला एवढं करूनही डोकं नाही चाललं तर काय करायचं बा, एक्सचा म्हणजे बा व्हेरिएबलचं इक्वेशन असं, ज्यावेळेस x + 3x² असं, त्यावेळेस मात्र लक्षात ठेवा कोणच वापरल्या जाते रे बा, तर देयर एक्झिस्ट। हे ट्रिक आहे किंवा हे सेन्स आहे। दुसरं फॉर ऑल। तर फॉर ऑल जो आहे ना, याला युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणतात, युनिव्हर्सल क्वांटिफायर। आणि या साइन न दाखवताना असं काढायचं। साधारणतः हा जो आहे ना, संख्येसाठी नंबर साठी वापरतात, ठीक आहे। शब्द आहे फॉर ऑल, म्हणजे असा जर एखादा सेट असला तर याच्यातल्या इच अँड एव्हरी, समजते का, डिजिट सॅटिस्फाईज द कंडिशन फॉर ऑल। फॉर ऑल म्हटलं तर जेवढ्या काही संख्या असतील त्या सेट मधल्या, त्या सर्वांना याचं समाधान, सॅटिस्फॅक्शन केलं पाहिजे। उदाहरण सांगतो बा मी, ठीक आहे। मी असं म्हटलं बा का n² ग्रेटर दॅन इक्वल टू 100। 100 ही संख्या आहे। व्हॉट इज n? n इज द नंबर बिलोंग्स टू n। नॅचरल सेट काय न दाखवतात रे बा, कॅपिटल। हा n म्हणजे याच्यातल्या संख्या झाल्या। तर मग मोठ्यात मोठी संख्या किती आहे? 7। 1 2 3 4 5 6 7, त्याच्या पलीकडे तर नाही ना। तर मग मॅक्झिमम 7 आहे, तर इथं 7 ठेवला तर 7 चा वर्ग 49।
100 पेक्षा मोठाही होऊ नाही शकत आणि इक्वल टू पण होऊ नाही शकत. म्हणजे या सेट मधल्या सर्व संख्येनं सर्व डिजिटनं all the digit present in the set A does not satisfy this condition. असं आहे. म्हणजे ज्यावेळेस या शब्दाचा काहीच डोक्यात नाही ठेवायचं, जास्त मगजमारी करायचीच नाही. मी लिहून देतो, कधी बाप जन्मात नाही चुकत. या असला ना तर मग इक्वेशन साठी एक्स व्हेरिएबलच्या इक्वेशन, या असला ना तर संख्येसाठी, या असला ना तर ऍटलिस्ट कमीत कमीचा विचार करा, आणि या असला ना तर सर्वाचा विचार करा. झाली याची इतिहास, याची हिस्ट्री, याची थिअरी संपली. हे याचं प्रॅक्टिकल नॉलेज आहे. आणि असं नुसतं वाचत बसले ना पागल होऊन जायचं काम, काहीच नाही समजा. आणि त्या पूर्णाचा अर्थ हे मी सांगणं ना साध्या भाषेत थेस आहे. बस मग एवढं लक्षात ठेवायचं. मग आता एवढं जर झालं असं तर फळ्याकडं पाहा. का हो बा, तुम्ही मला सांगा काय ना क्वाड्रॅटिक इक्वेशनची फॅक्टर तुम्हाला पाळता येतात? मला तर नाही माहित तुम्हाला येते का नाही. फॅक्टर ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन येत असतील, कदाचित येत नसेल. तुम्ही माया स्टाईलनं सांगून देतो. तर मला लक्षात ठेवा बाई, यूज क्वांटिफायर एक्सरसाइज 1.5. use quantifier to convert each of the following sentences defined on n into a true statement. आता हे आपण सोडवणार आहोत. तर मग सोडवण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगतो का बा, ज्या वेळेस ओपन सेंटेन्स असते त्यावेळेस आपण क्वांटिफायर्सचा वापर त्या ओपन सेंटेन्स वर केला. इंग्रजीत सांगतो का when we use quantifier, that is there exist and forward. This is the there exist and this is forward. On open sentence which converted into statement. याचा वापर ओपन सेंटेन्स वर करून आपण त्याचं रूपांतर स्टेटमेंट मध्ये करतो, म्हणून याचा उपयोग केला जाते. आता त्याचा यूज पण सांगतो. इथं लिहून दिलं an open sentence with quantifier becomes a statement and is called quantified statement. असा जो स्टेटमेंट तयार होतो त्याला क्वांटिफाइड स्टेटमेंट म्हणतात. ठीक आहे. आता प्रश्न पडला बा का आहे ना, यूज क्वांटिफायर टू कन्वर्ट ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस डिफाइंड ऑन n इनटू ए ट्रू स्टेटमेंट. त्याने म्हटलं बघा क्वांटिफायर्सचा वापर करा आणि हे जे ओपन सेंटेन्स आहे याचं रूपांतर, याचं कन्वर्शन कायच्यात करावा तर ट्रू स्टेटमेंट मध्ये. चल बोल बा. तर बा पहिले तर महत्वाची गोष्ट आहे का आपल्याला फॅक्टर पाळता येतात. फॅक्टर जर पाळता येत असेल तर कसं पाळायची, नसल फॅक्टर पा. माझी स्टाईल वेगळी आहे, तुम्ही काही वेगळं शिकले असाल. तुम्ही इंग्लिश मीडियम वाले आहे तर मी इंग्लिश मीडियम मधून शिकलो, पण माझा एरिया जो आहे बॅकवर्ड आहे, म्हणून मला मराठीत सांगायला. x² + 3x - 10 = 0. लास्ट जो आहे ना शेवटलं पद, लास्ट टर्म, ते डायरेक्ट साइन सहित लिहायची, चिन्हा सहित. काही पाहायचंच नाही, याचे फॅक्टर पाहायचे आहे ना. पहा मी जे सांगतो ना अशी नाविन्यपूर्ण ट्रिक आहे. तुम्ही म्हणसान सर क्या बात आहे. -10 5 दोन्ही चिन्ह केलं, काही पाहायचं नाही या साइन करत. आणि 10 चे फॅक्टर 5 × 2 5 दोन्ही 10. आता इथं 5 मधा 1 2 3 म्हणजे ह्या झाला मिडल टर्म, मधलं पद, त्याचं साइन पाहायचं. प्रत्येकासाठी सांगत आहोत, कोणताही क्वाड्रॅटिक इक्वेशन असो, मधल्या पदाचं साइन पाहायचं. प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. या दोघांपैकी जो मोठा असेल त्याला द्यायचं. इथं प्लस आहे तर याने द्यायचं प्लस. आता इथं पाहायचं संख्या किती आहे, 3 आहे, तर या दोघांमधून 3 तयार करावे लागतात. 3 is obtained from 5 and 2. कसे होईल बा, तर 5तून 2 गेले, 3 राहिले. 5तून 2 गेले म्हणजे हा झाला मायनस. हे नाही लिहायचं, त्याच्या ऐवजी हे दोन्ही लिहायचे आणि त्याच्या माग इथं जो व्हेरिएबल असेल तो लिहायचा. बोला ठीक आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही शिकली असेल तर तुम्ही सोडवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. माझी पद्धत घेतली पाहिजे असं नाहीये. x² +
3x हे नाही लिहायचं, हे दोन्ही लिहा. 5x minus 2x हा जशानं तसा -10 इज इक्वल टू 0. इथं x आहे, इथं x आहे, x कॉमन काढा. मग x कॉमन काढला तर x प्लस 5 मायनस 2 कॉमन काढला तर x प्लस 5 इज इक्वल टू 0. चलो बोलो, इथं समोर लिहून राहिलो वर्त. मग एवढं लक्षात ठेवा, इथं x प्लस 5 आहे, इथं x प्लस 5 आहे, x प्लस 5 कॉमन काढा तर कसं होणार आहे बा, तर x प्लस 5 असं इंटू x मायनस 2. x मायनस 2 इज इक्वल टू 0. मग आता एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा का बा याच्या बरोबर 0 और याच्या बरोबर 0, x प्लस 5 इज इक्वल टू 0 और x मायनस 2 इज इक्वल टू 0. हा प्लस आहे तिकडे गेला तर मायनस, म्हणजे बा काय होणार आहे बा, तर लक्षात ठेवा x इज इक्वल टू -5 और x इज इक्वल टू 2 असं. चलो बोलो, x इज इक्वल टू 2 मोठा काढायचा. सांगा आता बघ तुझ्या डोक्यामध्ये आलं पाहिजे मग x इज इक्वल टू -5 व्हॉट इज नॅचरल नंबर. त्यानं आपल्याला बढिया सांगलं आहे ना. प्रश्न काय सांगला, स्पष्ट सांगलं. सेंटेन्सेस डिफाइन ऑन n. व्हॉट इज n? n इज द सेट ऑफ नॅचरल नंबर. n is the set of natural number and which start from 1 1 2 3 असं up to infinite. ठीक आहे. म्हणजे या सेट मध्ये आणि मायनस इंटिजर, मायनस नंबर, मायनस डिजिट येतच नाही. म्हणजे मग डोक्यामध्ये आलं पाहिजे बा का बा x इज इक्वल टू -5 डज नॉट बिलॉंग्स टू, लक्षात ठेवा n असं. याचा साइनचा अर्थ समजला पाहिजे. दिस इज त्याचा मीनिंग होते बिलॉंग्स टू. बिलॉंग्स टू, बिलॉंग्स टू चा अर्थ होतो च्या आत असणे, इन द इंटेरियर ऑफ. ठीक आहे. तर मला लक्षात ठेवा -5 आहे ना, डज नॉट बिलॉंग्स टू n, म्हणजे -5 इज नॉट प्रेझेंट इन द नॅचरल सेट n. हा त्याचा सेन्स आहे. म्हणजे x इज इक्वल टू -5 इज नॉट बिलॉंग्स टू द सेट n. ठीक. मग आता एवढं जर झालं असेल तर मग x इज इक्वल टू 2 ऑलवेज बिलॉंग्स टू n. म्हणजे कसं मांडता येते, x इज इक्वल टू 2 बिलॉंग्स टू n असं. ठीक आहे. बरोबर समजल. 100% सांगतो मी, मला शिकवलेलं समजतेस. काही असलं तरी डोक्याच्या वर नाही जाऊ देत. बरोबर पहा. आता मला सांगा का त्यानं प्रश्न विचारला का यूज क्वांटिफायर टू कन्वर्ट ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स डिफाइन ऑन n इनटू ए ट्रू स्टेटमेंट. का बा हे जे स्टेटमेंट दिलं आहे, हे जे सेंटेन्स दिलं आहे ओपन सेंटेन्स, याला काय करायचं आहे, डिफाइन करायचं आहे. ट्रू स्टेटमेंट कोणाचा विचार करून, मात्र नॅचरल सेटचा विचार. मग विचार करा का बा इथं n x is equal to 2 belongs to n. So but this is the natural number and which satisfies this equation. Which satisfies this equation. तुम्ही म्हणसान सर कसं, तर बा x square plus 3x minus 10 is equal to 0. This is LHS, this is RHS. LHS is equal to x square plus 3x minus 10. Put है ना, put x is equal to 2. Put x is equal to 2 म्हणजे 2 चा वर्ग अधिक 3 into 2 minus 10. 4 plus 6 minus 10, that is 10 minus 10 is equal to 0 is equal to RHS. It means that x is equal to 2 which is belongs to n and which satisfies the equation x square plus 3x minus 10 is equal to 0. Therefore this statement is true for x is equal to 2 belongs to n.
ठीक आहे. हेन्स इट इज ट्रू स्टेटमेंट फॉर x इज इक्वल टू 2 अँड देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज 10. जर विचारला असेल तर, नाही तर काय घेण देणं नाही. बोला, हे झालं बा शिकून सोडवणे. बा असं जर डोक्यात आलं ना तर मला असं वाटते बा का काहीच अडचण नाहीये. बोला, समजते का? अरे हो का नाही? तर बा काय सांगता येते तर आता आपल्या मनात आलं पाहिजे. तर याले आपल्याला लिहायचं आहे. कोणाच्या मदतीनं लिहायचं आहे तर दोघा जणांच्या. एक आहे फॉर ऑल आणि दुसरा आहे देअर एक्झिस्ट. इक्वेशन आहे एक्स मधलं. तुम्ही पहिलेच सांगलं का जेव्हा जेव्हा इक्वेशन असते ना तेव्हा तेव्हा देअर एक्झिस्ट वापरा. बस ही ट्रिक लक्षात ठेवा. कसं लिहायचं बा? देअर एक्झिस्ट x is equal to 2 belongs to n. असं such that हे इक्वेशन x square plus 3x minus 10 is equal to 0. जल्दी जल्दी बोला, समजते? असं लिहायचं. पुढे लिहायचं इट इज ट्रू स्टेटमेंट. It is true statement. It is true statement. Why? Since x is equal to 2 belongs to n. Since x is equal to 2 belongs to n. बोला. आणि हा काय करतो तुम्हाला सोडून दाखवलं का बा इट सॅटिस्फाय द इक्वेशन. ठीक आहे, सॅटिस्फाईज इट. मी खास करून डिटेल शिकवलं का तुमच्या डोक्यात या. बोला, पहिला प्रश्न संपला. दुसरा प्रश्न पहा. ठीक आहे, दुसरं स्टेटमेंट सांगलं तर 3x - 4 लेस दॅन 9. बस आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे बघा, एक्स मधलं इक्वेशन आहे. इक्वेशन, या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल आहे म्हणजे तुम्ही चांगलं डोक्यात ठेवा. देअर एक्झिस्टच वापरायचं. फायद्यात राहायचं, चुकतच नाही. नंबर असला, डिजिट असला तर फॉर ऑल, व्हेरिएबल असला, इक्वेशन असलं तर देअर एक्झिस्ट. डोक्याला तापच नाही. मग आता एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा काय लिहायचं बा, तर देअर एक्झिस्ट. ठीक आहे, हा जो x आहे त्यानं आपल्याला पहिले सांगलं होतं बा का हा कायच्यातला आहे, नॅचरल नंबर मधला आहे ना, बिलॉंग्स टू n. म्हणजे n चा सेट कसा राहतो बा, तो 1 2 3 डॅश 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 असं इन्फिनिटी पर्यंत. तर मग डोक्यात आलं पाहिजे का धिस x बिलॉंग्स टू n. बिलॉंग्सचा अर्थ होतो च्या आत असणे. आणि म्हणून लक्षात ठेवा इथं लिहायचं आहे देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू n. ठीक आहे, शब्द नेहमी मागे लावायचा सच दॅट. असं. आता बा या देअर एक्झिस्ट का वापरला हे सांगतो. कमीत कमी इंग्रजीत ऍटलिस्ट एक तरी डिजिट न कंडिशन सॅटिस्फाईड केली पाहिजे. म्हणून शब्द वापरायचा आहे कमीत कमी, ऍटलिस्ट हा त्याचा अर्थ होतो. या कारणास्तव देअर एक्झिस्ट वापरायचा आहे. म्हणजे x ची एक तरी किंमत कशातली, तर या नॅचरल सेट मधली या इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन केलं पाहिजे. समजते? At least one number, one digit of natural set satisfies this equation. If the digit of natural number satisfies this equation, then it is true statement. हे त्याचं सेन्स आहे. बस हे लक्षात ठेवा. तेव्हा तुमच्या मनात आलं पाहिजे का बा इथं
तुम्ही 2 ठेवा. 1 ठेवला तर मायनस येईल, नाही चालणार. 2 ठेवा. इथं जर 2 ठेवला तर 3 दोन्ही 6, 6 तून 4 गेले म्हणजे 2 राहिले. 2 लेस दॅन 9. इफ वी पुट x is equal to 2 in this equation, 3 into 2 means 6. 6 minus 4 is equal to 2 and which is less than 9. म्हणजे 2 हे काय करतो, therefore 2 satisfies this equation and 2 belongs to n. एक दुसरं 3 ठेवून पहा. if we put 3, if we put the value of x is 3, then 3 into 3 9. 9 minus 4 is equal to 5 and 5 less than 9. Therefore also 3 satisfies this equation. काय म्हटलं बा, जर x च्या ऐवजी जर 3 ठेवला तर 3 त्रिक 9, 9तून 4 गेले 5, 5 हा 9 पेक्षा लहान आहे. म्हणजे 2 आणि 3 हे 2 जण काय करतात, हा समीकरणाचं समाधान करतात. 2 and 3 satisfies this equation. तुम्ही जर इथं 4 इथं 4 ठेवला तर 4 त्रिक 12, 12तून 4 गेले, 12तून 4 गेले म्हणजे किती राहते बा, 8 राहते. ठीक आहे. म्हणजे 8 लेस दॅन 9 म्हणजे 4 पण काय करतो, या इक्वेशनचं समाधान करतो. 4 also satisfies this equation. चलो बोल 5 ठेवून पा तर बा 5 त्रिक 15, 15तून 4 गेले 11, 11 लेस दॅन 9 म्हणजे हे शक्य नाही. म्हणजे बा हे 3 डिजिट असे आहेत की जे या इक्वेशनचं समाधान करतात. आपल्याला ते एकच पाहिजे. व्हाय? बिकॉज इट मीन्स दॅट ऍट लिस्ट कमीत कमी एक. इथं तर 3 समाधान करतात आणि म्हणून लक्षात ठेवा आहे ना, दिस इज ट्रू स्टेटमेंट. बोला समजते का? मग काय लिहायचं बा, तर बा लक्षात ठेवायचं. समजते का? सच दॅट 2 3 4 2 3 4 सच दॅट. समजते का? सच दॅट 3x minus 4 less than 9. असं इथं लिहायचं. इट इज ट्रू स्टेटमेंट. ट्रू स्टेटमेंट. असं बोला. व्हाय? सिन्स x is equal to 2 3 4 कायच्यातले आहेत हे, बिलॉंग्स टू n. सॅटिस्फाय 3x minus 4 3x minus 4 less than 9 झालं बा. किती बोगस आहे. इथं त्यानं म्हटलं की n स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू 1. मन लावून आहे का बा, याचा अर्थ झाला बघा कोणत्या तरी संख्येचा वर्ग, व्हॉट इज एन नंबर, त्याचा जर स्क्वेअर केला तर तो काय असतो, ग्रेटर दॅन इक्वल टू. म्हणजे एक तर 1 पेक्षा मोठा राहील किंवा 1 एवढा राहील. है ना, दिस है ना दिस इक्वेशन है ना, मीनिंग ऑफ दिस इक्वेशन इज if the square of any number is always greater than or equal to 1. मग आता एवढं जर झालं असेल तर मग आपल्याला इथं काय सांगता येते बा, इथं संख्या आहे. ठीक आहे. म्हणजे मग प्रत्येकाचा विचार करा, प्रत्येकाचा विचार करा. तर पहा मग n काय आहे बा, तर n सेट असा 1 2 3 4 असा. ह्या कंडिशनचा वापर करा. इथं n च्या ऐवजी 1 ठेवा. 1 चा वर्ग 1 ग्रेटर दॅन इक्वल टू आहे ना, 1 चा वर्ग 1 ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे 1 हा 1 पेक्षा मोठा तर नाही आहे पण इक्वल टू आहे. तुम्ही 2 ठेवला इथं n च्या ऐवजी तर 2 चा वर्ग ग्रेटर दॅन 2 चा वर्ग 4 ग्रेटर दॅन इक्वल टू 1. म्हणजे बा हे दोन्ही कंडिशन समाधान करतील आहे ना, मोठाही आहे आणि इक्वल आहे ना, ग्रेटर दॅन आहे. इथं एक कंडिशन समाधान होत आहे इक्वल टू ची,
इथं दुसरी कंडिशन समाधान होत आहे ग्रेटर दॅनची। इथं जर 3 ठेवला तर 3चा वर्ग ग्रेटर दॅन इक्वल टू 1 बिलकुल बरोबर आहे। 3चा वर्ग 9 ग्रेटर दॅन 1 ही वरची कंडिशन समाधान करत आहे। म्हणजे एक पासून तर इन्फायनाइट पर्यंत प्रत्येक जण याचं समाधान करते आणि म्हणून इथं लागल फॉर ऑल सर्व किंमत्या। बस हे आहे तुमचं टेक्निक। असं जर सेन्स ठेवला तर काहीच अडचण येत नाही। तर मग कसं लिहायचं फॉर ऑल हा जो आहे हा बिलॉंग्स टू एन आहे असं लिहायचं फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन बोला कॉमा n स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू 1 इट इज ट्रू स्टेटमेंट। इट इज ट्रू स्टेटमेंट असं बोला। व्हाय सिन्स ऑल समजते का ऑल द व्हॅल्यूज ऑफ n सॅटिस्फाइज द सेट ऑफ नॅचरल नंबर। ठीक आहे सिन्स ऑल n बिलॉंग्स टू n सॅटिस्फाइज इट असं लिहा बोला। एवढं जर झालं असेल तर हे पाहून घ्या ट्वाइस n मायनस 1 हियर n इज यूज कधी x राहील कधी n राहील कधी y राहील का घेण देणं आहे इक्वेशन आहे डायरेक्ट घासाचं देअर एक्झिस्टचा अर्थ कमीत कमी ऍटलीस्ट एक व्हॅल्यू। मग एवढं जर झालं असेल तर हेच लिहायचं इथं लिहायचं आहे देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n बोला बस। आणि देअर एक्झिस्ट असलं तर बस काय टाकायचं बस सच दॅट आणि फॉर ऑल असलं तर कॉमा टाकायचा। एवढं लक्षात ठेवायचं तरच तुम्हाला सेट होईल अन्यथा नाही। मग हे याचे प्रॅक्टिकल नॉलेज आहे। देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n सच दॅट हे इक्वेशन लिहायचं ट्वाइस n मायनस 1 इज इक्वल टू 5। जेव्हा जेव्हा देअर एक्झिस्ट घेतलं मी तेव्हा तेव्हा सच दॅट लिहिलं आणि तेच समीकरण लिहिलं। एकच स्टाईल आहे बाकी काहीच नाही। बोला सांगा समजलं का बस। याच्या खाली मी काय लिहिलं इट इज ट्रू स्टेटमेंट तर इथं पण तेच येणार आहे इट इज ट्रू स्टेटमेंट। इथं लिहिला सिन्स तर तिथंही लिहिणार सिन्स हेच लिहायचं आहे इट इज ट्रू स्टेटमेंट। सिन्स बस एवढं तुम्हाला देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑल साठी लक्षात ठेवायचं आहे। काय लिहिणार आहे मग सिन्स तर बा आता मी तुमचं आयडिया क्लिअर करतो। सिन्स इथं पाहून घ्या ट्वाइस n मायनस 1 इज इक्वल टू 5 हे केव्हा शक्य आहे बा तर n च्या ऐवजी जर 3 टाकलं सिन्स n इज इक्वल टू 3 बिलॉंग्स टू नॅचरल सेट दॅट इज n belongs to n 3 ठेवा इथं इफ वी पुट 3 3 दोन्ही 6 मायनस 1 म्हणजे 5 म्हणजे ह्या आहे बोला समजते का सॅटिस्फाईज ह्या जर इथं ठेवला तर याचं समाधान होते सॅटिस्फाईज ट्वाइस n मायनस 1 इज इक्वल टू 5 बोला सांगा हो का नाही। ठीक आहे तुमच्या मनात आलं पाहिजे बा असं फक्त 3च घेतला 4 काऊन नाही 5 काऊन नाही अरे बा देअर एक्झिस्ट आहे म्हणजे कमीत कमी एक पाहिजे एक भेटला ना मग एक भेटला तर तो झाला ट्रू। फॉर ऑल असलं तर सर्वचा विचार आणि देअर एक्झिस्ट असला तर एक असला तरी भक्कम होते ट्रू साठी बस एवढा आहे। इथे इक्वेशन आहे y+4 तर तुझ्या डोक्यात आलं पाहिजे बा सर देअर एक्झिस्ट तर इथं y आहे तर इथं डायरेक्ट लिहायचं देअर एक्झिस्ट y बिलॉंग्स टू n हे पहिलेच लिहून टाकायचं सच दॅट y+4 आहे ना मी जे सांगतो तसं करायचं ग्रेटर दॅन 6 100% पूर्ण मार्क निघत चुकतच नाही हो कारण प्रॅक्टिकल नॉलेज आलं का फॉर ऑल म्हणजे सर्वांसाठी देअर एक्झिस्ट म्हणजे ऍटलीस्ट म्हणजे कमीत कमी एक असा देअर एक्झिस्ट y बिलॉंग्स टू n सच दॅट हे लिहून टाकायचं।
हे पहिलेच लिहून तयार ठेवायचं. इट इज ट्रू स्टेटमेंट. कारण त्याला प्रश्नातच सांगलाय का हा ट्रू स्टेटमेंट आहे नॅचरल सेटवर हे सिद्ध करा. तर मग ते राहणारच आहे ट्रू स्टेटमेंट. सिन्स असं. आता विचार करायचा का मग y+4 ग्रेटर दॅन 6. तर मग y च्या ऐवजी अशी किंमत टाका का जी काय राहील मग दोघांची बेरीज केली तर 6 पेक्षा मोठी येईल. तर इथं 3 टाक. 3 आणि 4 7. 7 ग्रेटर दॅन 6 है ना. 4 टाक 5 6 टाक म्हणजे 3 पासून कोणतीही टाकली तरी पण ते मोठंच येणार. बोला बसला का डोक्याला? अरे हो का नाही? म्हणजे मग सिन्स इथं लिहायचं y 3 4 5 डॅश 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 कोणती पण. ठीक आहे. कायच्यातल्या आहेत या? बिलॉंग्स टू n. बिलॉंग्स टू n नॅचरल सेट आहे. बोला ठीक आहे. काय करत आहे? या व्हॅल्यूज या इक्वेशनचं समाधान करत आहे. सॅटिस्फॅक्शन करत आहे. सॅटिस्फाईड. y+4 ग्रेटर दॅन 6. बोला एवढं जर झालं असं तर बा यावाला आपला प्रश्न संपला. या राहिला तर तो पण पाहून घ्या. तेच समीकरण आहे इक्वेशन आहे तर इथं पहिलेच लिहायचं y बिलॉंग्स टू आहे ना. हे पहा देअर एक्झिस्ट y बिलॉंग्स टू n. पहिले विचारच करायचा नाही. सच दॅट हे लिहून टाकायचं 3y-2 लेस दॅन इक्वल टू 9. ठीक आहे. इथं लिहून ठेवायचं इट इज ट्रू स्टेटमेंट. असं पुढं पण लिहून ठेवायचं सिन्स. आता विचार करा का मग इथं अशी व्हॅल्यू ठेवा का जी याच्यापेक्षा लहान येईल. इथं ठेवला 3 3 त्रिक 9. 9तून 2 गेले 7 राहिले तर लहान आहे. 2 ठेवून पहा 3 2 6. ठीक आहे. 6तून 2 गेला 4 राहिले लहान आहे. 1 ठेवा 3 1 3. 3तून 2 गेला 1 राहिला म्हणजे मग 1 चालते 2 चालते 3 चालते. 4 ठेवा बरोबर 4. 4 त्रिक 12. 12तून 2 गेले तर 10 राहते. 10 हा 9 पेक्षा लहान नाही. म्हणजे आपल्याला किमत्या कोणत्या चालते? 1 चालते 2 चालते 3 चालते. बोला त्याच्या व्यतिरिक्त चालत नाही. अहो इथं तर 3 भेटल्या. देअर एक्झिस्टचा अर्थ होते कमीत कमी 1 असली तरी भक्कम होते. इथं किती भेटल्या बा? तर 3. तर बा इथं लिहायचं सिन्स y 1 2 3 belongs to n. satisfies it म्हणजे ह्या वाला इक्वेशन. हे झाला तुमचा क्वेश्चन नंबर मला वाटते 1. ठीक आहे. याच्यानंतर क्वेश्चन 2 पाहून घ्या. पहा प्रश्न क्वेश्चन 2 सांगत आहोत. if b = 2 3 5 6 7 determine the truth value of each of the following. फारच सोपा आहे. काय आहे? फॉर ऑल x बिलॉंग्स टू b. पुढे वाचायचं नाही. फॉर ऑल म्हणजे x च्या सर्व व्हॅल्यू. ऑल व्हॅल्यूज ऑफ x. फॉर ऑलचं मीनिंग सांगत आहोत. मीनिंग ऑफ फॉर ऑल. ऑल द व्हॅल्यूज ऑफ x बिलॉंग्स टू b such that x is a prime number. बोगस आहे. Why? 2 is prime number. Only one even prime number is 2. 3 prime number. 5 prime number. 7 prime number. But 6 is not prime number. तर मग या b मधल्या सर्व जेवढ्या व्हॅल्यूज आहेत ज्या x च्या आहेत सर्वच्या सर्व प्राइम नंबर आहे का? बिलकुल नाही. 6 is not prime number. मग हा जर प्राइम नंबर नाही आहे 6 तर मग आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे का हियर असं लिहायचं. हियर बोला ठीक आहे. x = 6
बसते का डोक्यात? बी मधला बिलॉंग्स टू बी इज नॉट प्राइम नंबर, इज नॉट प्राइम नंबर. डोळ्याला दिसते, त्यात का अभ्यास पाहिजे मना नसतं लिहिता येते. मग हा जर प्राइम नंबर नाही म्हणजे खोटं स्टेटमेंट आहे का बा x बिलॉंग्स टू बी सच दॅट x इज ए प्राइम नंबर. आणि म्हणून लिहायचं आहे का बा, समजते का, इट इज दी फॉल्स स्टेटमेंट. म्हणून ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज या. बोला, समजलं का नाही समजलं? ठीक आहे, काहीच तर नाही हो समजण्यासारखं. इट इज फॉल्स, फॉल्स स्टेटमेंट. हेन्स ट्रूथ व्हॅल्यू of the given statement. फॉल्स स्टेटमेंट आहे तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू का राहणार आहे? तर एफ राहणार आहे. ट्रू स्टेटमेंट असलं तर टी राहील, फॉल्स स्टेटमेंट असलं तर एफ राहील. बोला पुढचा प्रॉब्लेम सांगत आहोत. देयर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू बी सच दॅट n + 6 ग्रेटर दॅन 12. इथं n ची व्हॅल्यू पाहून घ्या बा. तर b मध्ये 2 3 5 6 7. इथं बा ग्रेटर दॅन 12 आहे म्हणजे तर इथं 7 टाकली तर 7 आणि 6 13, 13 ग्रेटर दॅन 12 म्हणजे बा 13 ग्रेटर दॅन 12 म्हणजे 7 काय करते बा या इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन करते. बाकीचे नंबर सॅटिस्फॅक्शन करत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा इथं देयर एक्झिस्ट आहे म्हणजे ऍटलीस्ट कमीत कमी एक तर हाय ना एक 7 7 का जो सॅटिस्फॅक्शन करतो. तर बाई इथं कसं लिहायचं? हियर n is equal to 7 belongs to B. Here n is equal to 7 belongs to B such that बोला ठीक आहे n + 6 greater than 12. n + 6 greater than 12. ठीक आहे, बिलकुल समाधान करते. मग या ट्रूथ स्टेटमेंट झाला तर लिहायचं बा इट इज ट्रू स्टेटमेंट. स्टेटमेंट जर ट्रू असलं तर याची ट्रूथ व्हॅल्यू का राहणार आहे? तर टी राहणार आहे. हेन्स ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट is t. तिसरं पाहून घ्या. देयर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू बी सच दॅट ट्वाइस n + 2 लेस दॅन 4. देयर एक्झिस्ट म्हटलं तर डोक्यात पटकन आणायचं का बा लक्षात ठेवा कमीत कमी. तर मग आपला हाय ठीक आहे. लहानात लहान संख्या इथं 2 आहे. इथं जर 2 ठेवला तर 2 2 4 4 आणि 2 6 6 हा 4 पेक्षा लहान राहत नाही. इथं 6 जर ठेवला 2 ठेवला तर 2 × 2 means 4 4 + 2 means 6 6 लेस दॅन 4. हे शक्य नाही. इट इज नॉट पॉसिबल. मोठी तर जमणारच नाही पण ही लहान पण जमत नाही. म्हणजे अर्थबोध या झाला का हियर n हा जो n आहे हियर n बिलॉंग्स टू बी ठीक आहे डज नॉट सॅटिस्फाय द इक्वेशन ट्वाइस n + 2 लेस दॅन 4. काय लिहायचं? डज नॉट सॅटिस्फाय इक्वेशन ट्वाइस n + 2 लेस दॅन 4. बोला ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असं तर मला लक्षात ठेवा म्हणून हा सॅटिस्फाय करतच नाही तर हा स्टेटमेंट फॉल्स झाला. इट इज फॉल्स स्टेटमेंट.
ठीक आहे. हेन्स ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज F. चलो बोलो. For all y belongs to B such that y square is negative. ठीक आहे. अरे बघ कॉमन सेन्स आहे का बघ हे जे आहे y belongs to B म्हणजे B मधले सर्व असतात. कोणत्याही या संख्येचा तुम्ही स्क्वेअर करा. 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 5 चा स्क्वेअर 25, 6 चा स्क्वेअर 36, 7 चा स्क्वेअर 49. F जरी निगेटिव्ह येते का त्यानं म्हटलं y स्क्वेअर इज निगेटिव्ह. अर्थबोध या झाला का बा एकही अशी संख्या नाही की जे याचं समाधान करते, सॅटिस्फॅक्शन करते. आणि म्हणून लक्षात ठेवायचं हो का आपल्याला म्हणायचं आहे का हियर y बिलोंग्स टू B डज नॉट सॅटिस्फाईज गिवन कंडिशन और गिवन कंडिशन. बोला. ठीक आहे. हेन्स इट इज फॉल्स स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज F. मग काय लिहायचं पहा. तर लिहायचं हियर y belongs to B does not satisfy the given condition. Does not satisfy the given condition, hence it is false statement. Hence it is false statement. It is false statement. Hence its truth value. Hence truth value of the given statement is F. चलो बोलो. शेवटला पाहून घ्या. फॉर ऑल y बिलोंग्स टू बी सच दॅट y मायनस 5 लेस दॅन घ्या. मग फॉर ऑल म्हटलं तर सर्व किमत्या सर्वच पहा लागल. तर बा लक्षात ठेवा पहिली तर व्हॅल्यू आहे 2, इथं 2 ठेवा. 2 मायनस 5 मीन्स -3. -3 इज नॉट द नॅचरल नंबर म्हणजे शक्य नाही. 3 ठेवला तर 3 मायनस 5 म्हणजे -2 ते पण नॅचरल नंबर नाही. 5 ठेवला तर 5 मायनस 5 इज इक्वल टू 0 तो पण नॅचरल नंबर. 0 येत नाही सेट ऑफ नॅचरल नंबर. म्हणजे 2, 3, 5 या इक्वेशनचं समाधान करत नाही. आणि सर्वांना समाधान केलं पाहिजे कारण फॉर ऑल म्हणताय each and every value of y belongs to B satisfies this equation. But it is not possible. Why? 2, 3 and 5 and when put instead of y we get negative or 0 and which is not the natural number. मग कसं मांडायचं here y is equal to 2, 3, 5 belongs to B. Y is equal to 2, 3, 5 belongs to B does not satisfy. Does not satisfy y minus 5 belongs to n. चलो बोलो. ठीक आहे. म्हणून ट्रूथ व्हॅल्यू of the given statement is F. इथं तुमची एक्सरसाइज संपली. ठीक आहे. मग लक्षात ठेवा माझा व्हिडिओ आवडला असेल तर रोज सांगतो, आजही सांगतो, बार काय न शिकवतो.
बा तुम्ही पण चांगलं मन लावून ऐका, ठीक आहे. आणि बा एखादा मेसेज तेवढं नाही होत का, होतील, करायला पाहिजे. काय अडचण आहे काय नाही, सहज म्हणून तरी करायला पाहिजे, त्याने एनर्जी मिळते, ठीक आहे. आणि सर्व मित्रांना मेसेज करून सांगा पाहण्यासाठी, तेवढं करा ना. गिव्ह अँड टेक पाहिजे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून सांगतो, घंटी वाजवा. नमस्कार.